नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ल्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि तो स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते सेशन तुम्हाला आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आजही आम्ही काहीतरी नवीन आणि काहीतरी मनोरंजक घेऊन आलो आहोत. आज पुन्हा एकदा आपण आपली मैत्रीण रिंकी हिला भेटणार आहोत. आणि तुम्हाला माहितीये का, आज रिंकी रडतीये. काय झालं बरं असेल तिला आणि रिंकी का रडत असेल? चला तर जाणून घेऊयात तिच्या उदास असण्यामागचं कारण आणि सुरू करूयात आजचं आपलं सॅटर्डे स्टोरी सेशन. आई, मी आजपासून बिल्डिंग मधल्या लोकांबरोबर खेळायला नाही जाणार. अगं रिंकी, काय झालं ग, का रडतीयेस? आई, उद्या हॉकीचा कॅप्टन कोण होणार आहे या खेळावरून आमचं ठरणार आहे. पण रिया म्हणाली की मी छोटी आहे म्हणून मी कॅप्टन नाही होऊ शकत. अगं लहान आहेस म्हणून काय झालं? प्रामाणिकपणाने युक्ती वापरलीस तर तूही कॅप्टन होऊ शकतेस. चल, मी तुला आज एक गोष्ट सांगते. गोष्ट? कुठली गोष्ट? एका अशा पक्षाची गोष्ट ज्याने आपल्या शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर केला आणि तो आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर पक्षांचा राजा झाला. शक्तीने नाही तर युक्तीने? नक्की काय झालं त्याला, सांग ना मला. चल मग, आजच्या गोष्टीचं नाव आहे द बर्ड किंग, म्हणजेच काय, पक्ष्यांचा राजा. ऑल द एनिमल्स इन द जंगल हॅड अ किंग. द बर्ड्स वर जेलस. दे वॉन्टेड अ किंग टू. लेट मी बी द किंग. लुक ॲट माय वंडरफुल कलर्स, सेड द प्राऊड पिकॉक. सेड मैना, I can mimic human speech and many animals listen to my voice. That's why I should be the king. And I have the strongest beak, said the woodpecker. I want to be the bird king. Why don't we have a competition? The bird that can fly the highest will be the bird king, said the sparrow. Everyone thought this was an excellent idea, especially the eagle. Make me the king now. I'm the strongest and I can fly the highest, said the eagle. Said a little voice. But you might not win. Ha ha ha, laughed the eagle. You can't beat me, little sparrow. We will see, replied the sparrow. The race began and all the birds flew high into the sky. They flew higher and higher and the eagle flew the highest. Ha, I told you. Eagle said, I am the king. But the sparrow had been hiding under the eagle's wing. Suddenly, he flew out and rose higher than the eagle's head. The sparrow was the highest flying bird of them all. He won the competition and became the new bird king. समजली का गोष्ट रिंकी? तुला अजून चांगल्या रीतीने समजण्यासाठी आपण या गोष्टीचा अर्थ मराठीमध्ये पाहूया. चला तर मग. द बर्ड किंग म्हणजेच काय, पक्ष्यांचा राजा. ऑल द एनिमल्स इन द जंगल हॅड अ किंग. द बर्ड्स वर जेलस. दे वॉन्टेड अ किंग टू. जंगलातील सर्व प्राण्यांचा एक राजा होता. पक्ष्यांना त्याचा हेवा वाटत होता, त्यामुळं त्यांनाही एक राजा हवा होता. लेट मी बी द किंग. Look at my wonderful colors, said the proud peacock. मला राजा होऊ द्या, माझ्या अद्भुत रंगांकडे पहा, असं गर्वित झालेला मोर म्हणाला. No, 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 said मैना. I can mimic human speech and many animals listen to my voice. That's why I should be the king. नाही नाही नाही, मैना म्हणाली, मी माणसांच्या आवाजाची नक्कल करू शकते आणि अनेक प्राणी माझा आवाज ऐकतात, त्यामुळं मलाच राजा करा. अँड आय हॅव द स्ट्रॉंगेस्ट बेक, सेड वुडपेकर. आणि माझ्याकडे मजबूत चोच आहे, असं कोण म्हणाला? सुतार पक्षी. आय वॉन्ट टू बी द बर्ड किंग. वाय डोंट वी हॅव अ कॉम्पिटिशन? द बर्ड दॅट कॅन फ्लाय द हायेस्ट विल बी द बर्ड किंग, सेड द स्पॅरो. मला पण पक्ष्यांचा राजा व्हायचंय. आपण आपल्यात स्पर्धा का लावत नाही? जो पक्षी सर्वात उंच उडेल तो पक्षी राजा होईल, असं चिमणी म्हणाली. Everyone thought this was an excellent idea, especially the eagle.
प्रत्येकाला वाटलं वा वा काय आयडिया आहे आणि उत्कृष्ट कल्पना आहे असं विशेषतः गरुडाला वाटलं. मेक मी द किंग नाव, आय एम द स्ट्रॉंगेस्ट अँड आय कॅन फ्लाय द हायेस्ट, सेड द ईगल. आता तुम्ही मला राजा बनवूनच टाका, कारण मी सर्वात बलवान आहे आणि मी तर तुम्हा सर्वांपेक्षा जास्त सर्वात उंचीवर उडू शकतो, असं गरुड म्हणाला. सेड अ लिटल व्हॉइस, बट यू माइट नॉट विन. एक लहान आवाज म्हणाला, पण अरे कदाचित तू जिंकणार नाहीस. लाफ द ईगल, यू कांट बीट मी लिटल स्पॅरो. गरुड हसला आणि म्हणाला, ए चिमणी, तू मला हरवू नाही शकत. वी विल सी, रिप्लाइड द स्पॅरो. चिमणी म्हणाली, आपण बघू ना. द रेस बिगॅन. ऑल द बर्ड्स फ्ल्यू हाय इन टू द स्काय. शर्यत सुरू झाली आणि सर्व पक्षी आकाशात उंच उडू लागले. दे फ्ल्यू हायर अँड हायर अँड द ईगल फ्ल्यू द हायेस्ट. त्यांनी उंच उंच उड्डाणे घेतली आणि गरुड सर्वात उंच उडाला. आय टोल्ड यू, स्क्वॅक द ईगल, आय एम द किंग, आय एम द किंग. गरुड म्हणाला, मीच आहे राजा, मी सांगितलं होतं ना. बट द स्पॅरो हॅड बीन हायडिंग अंडर द ईगल्स विंग. सडनली ही फ्ल्यू आउट अँड रोज हायर दॅन द ईगल्स हेड. पण तेवढ्यात चिमणी गरुडाच्या पंखाखाली लपून बसली होती. अचानक ती गरुडाच्या डोक्यावरून उंच उंच उडू लागली. द स्पॅरो वॉज द हायेस्ट फ्लाइंग बर्ड ऑफ देम ऑल. चिमणी ही सर्वांमध्ये सर्वात उंच उडणारी पक्षी होती. शी वॉन द कॉम्पिटिशन अँड द स्पॅरो वॉज अ न्यू बर्ड किंग. ती स्पर्धा जिंकली आणि चिमणी पक्ष्यांचा नवीन राजा बनली. मुलांनो, आपल्याला या गोष्टीचा अर्थ समजला. चला तर बघूया रिंकीला या गोष्टीबद्दल काय म्हणायचंय. आई, किती छान होती ग ही गोष्ट. हो ना, म्हणून तर मी तुला म्हणाले ना की आपल्या शरीरयष्टीवर न जाता आपण युक्तीने कशी स्पर्धा जिंकतो हे महत्वाचं आहे. म्हणजेच शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हो आई, मला समजलं. उद्या मी हॉकीच्या स्पर्धेत सहभागी पण होणार आणि कॅप्टन पण होणार. चल तर मग, तुला ही गोष्ट आता समजली ना, तर या गोष्टीमधले काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ पण बघूया. पहिला शब्द आहे कॉम्पिटिशन. COMPETITION म्हणजे काय? स्पर्धा. पुढचा शब्द आहे इस्पेशली. ESPECIALLY म्हणजे विशेषतः. पुढचा शब्द आहे ईगल. EAGLE ईगल म्हणजे गरुड. पुढचा शब्द आहे हायेस्ट. HIGHEST हायेस्ट म्हणजे सर्वात उंच. पुढचा शब्द आहे स्क्वॅक्ड. SQUAWKED म्हणजे किंचाळणे. पुढचा शब्द आहे सडनली. SUDDENLY म्हणजे अचानक. पुढचा शब्द आहे वंडरफुल. WONDERFUL म्हणजे अप्रतिम. चला तर आपण अजून एक ऍक्टिव्हिटी करूया. यामध्ये पहिला आहे आय एम स्मॉल बट स्मार्ट. आय वॉन द फ्लाइंग रेस. कोण असेल बरं हा? आणि योग्य उत्तर आहे स्पॅरो. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न आहे आय कॅन मिमिक ह्युमन स्पीच. आणि याचं उत्तर आहे सी मैना. पुढचं आहे आय हॅव द स्ट्रॉंगेस्ट बिक. आणि याचं उत्तर आहे अगदी बरोबर वुडपेकर. आणि पुढचं आहे आय एम द स्ट्रॉंगेस्ट अँड आय कॅन फ्लाय द हायेस्ट. आणि याचं उत्तर आहे बी ईगल. अरे वा, तुम्ही ही पण ऍक्टिव्हिटी एकदम छान पद्धतीने सॉल्व्ह केली. जाऊयात का आता दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे. यामध्ये मी तुम्हाला प्रश्न देणार आहे आणि त्यात तुम्हाला योग्य दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर निवडायचंय. तर मला सांगा, व्हाय डिड द बर्ड वॉन्ट अ किंग? आणि याचं खरं उत्तर आहे द ॲनिमल्स हॅड अ किंग अँड दे वर जेलस.
पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट स्पेशल क्वालिटी डिड मैना से शी हॅड? आणि याचं खरं उत्तर आहे, शी कुड मिमिक ह्युमन स्पीच अँड अदर ॲनिमल्स लिसन टू हर व्हॉइस. पुढचा आहे, हू सजेस्टेड द फ्लाइंग कॉम्पिटिशन? आणि याचं खरं उत्तर आहे, स्पॅरो. चौथा प्रश्न आहे, व्हॉट मेड द ईगल कॉन्फिडंट अबाउट विनिंग? आणि याचं खरं उत्तर आहे, ही वॉज द स्ट्रॉंगेस्ट अँड कुड फ्लाय द हायेस्ट. मुलांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचं हे सेशन? मजा आली ना? आजच्या सेशनमध्ये आपण द बर्ड किंग ही गोष्ट बघितली, त्या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द आणि 2 छोट्याशा ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या. दर शनिवारी आपण अशाच मजेशीर ऍक्टिव्हिटी आणि नवनवीन शब्द शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि बघत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.